नमस्कार मंडळी. इथे प्रत्येक भागामध्ये एक तरी असा फेमस पदार्थ असतो जो की तिथली आन बान आणि शान असतो. तसंच आमच्या साताऱ्यामध्ये की नाही काळ्या घेवड्याची आमटी फेमस आहे बरं का. एक नंबर चवीला असती. मटणाला आणि चिकनला सुद्धा मागं सारती आणि भाताबरोबर नाहीतर भाकरी बरोबर खा, एकच नंबर. तर इथं आज आपण बघणार आहे कशी बनवायची काळ्या घेवड्याची आमटी. तर ही काळ्या घेवड्याची डाळ आहे जी मला वाटते सातारा भागात अगदी सहज तुम्हाला मिळून जाईल आणि कोणी पाहुणे रावणं असलं की नाही तिकडचं तर मागवून घ्यायची. तर डाळ शिजवून घ्यायची छानपैकी मीठ टाकून. डाळ चांगली शिजून झाली की त्या डाळीतच शिजलेल्या टाकायची हळद, आपला घाटी मसाला आणि टाकायचं मीठ आणि परत व्यवस्थित असं पळीनं चिंगरून घ्यायचं. व्यवस्थित डाळ रबरबीत चिंगरून झाली की नंतर फोडणीची तयारी करायची. आता फोडणी एकदम सोपी आहे बरं का. तर इथं 10-12 लसणाच्या कुड्या घेतल्या आणि त्यांना ठेचल्या आणि चिरून घेतला कोथिंबीर आणि थोडासा फ्रेश असा कढीपत्ता. एक कढई घेतली, त्याच्यात ठेचून घेतलेला लसूण टाकला आणि त्यातच टाकला आहे कढीपत्ता. तर कढीपत्ता आणि लसूण एवढंच लागणार आहे आपल्याला फोडणीला. बाकीचं छोटे मोठं मटेरियल होतं ते आपण टाकून घेतले डाळीतच. त्यामुळे फोडणीत आणखी काय टाकत बसायचं नाही आणि फॅन्सी काय गरज नसती ह्या डाळीला. जेवढी साधी फोडणी टाकाल की नाही तेवढी चवीला भारी बरं का. तर आता ही फोडणी बघा कशी परतून झाल्या. फोडणी खमंग परतून झाली की त्याच्यात आपण जी डाळ शिजून घेतली होती की नाही ती टाकून द्यायची. आता इथे मी डाळ पण टाकून घेतली आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर टाकायचंय पाणी आणि डाळीला चांगलं बारीक गॅसवर आपल्याला शिजून द्यायचंय, म्हणजे कड येऊन द्यायचंय. हो, शिजली डाळ आपली ऑलरेडी. तर जास्त काही तामझाम न करता अगदी 10-15 मिनिटातच आपली डाळ आहे की नाही ती तयार होत्या बघा. प्रत्येकाला ही डाळ वेगळ्या वेगळ्या पद्धतीची आवडती. कुणाला पातळ आवडती, कुणाला घट्ट आवडती. तुम्हाला जशी आवडेल तशी बनवा. ह्याच्यासोबत ना भाकरी कुस्करून खाल्ली तरी एक नंबर आणि इंद्रायणीचा मऊसूद भात खाल्ला तरी पण एक नंबर. तर आता ही डाळ की नाही आपली बारीक गॅसवर ठेवली कडायला आणि बघा आता कशी दिसते. मस्तपैकी डाळ तयार झाली. अशी डाळ तयार झाली की नाही की त्याच्यात मारायची कोथिंबीर फेकून आणि नंतर वरपायला बसायचं बघा. तर ह्या पद्धतीनं तुम्ही नक्कीच मला वाटतं एकदा तरी काळ्या घेवड्याची आमटी करून खा. आणि कशी वाटली रेसिपी मला सांगा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाकीचे खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवर मी अपलोड केले ते पण बघा आणि नक्की मला कळवा बरं का कशी वाटली तुम्हाला रेसिपी. धन्यवाद.